नमस्कार, मी इंदिरा. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. सध्या संपूर्ण महाराष्ट्र उष्णतेच्या लाटेने होरपळून निघतोय. विदर्भ आणि मराठवाड्यासह राज्याच्या अनेक भागात तापमानाचा पारा 42 अंशांच्या पार गेला असून उष्माघातामुळे आतापर्यंत काही दुर्दैवी मृत्यू देखील झालेत. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं खबरदारीच्या सूचना जारी केल्यात. अशा काळात स्वतःचं आणि कुटुंबाचं संरक्षण कसं करावं हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. आता उष्माघात म्हणजे नक्की काय? तर उष्माघात केवळ उन्हात फिरल्यानेच होतो असं नाहीये, तर घराचं तापमान खूप जास्त असल्याचाही त्यात फटका बसू शकतो. खालील लक्षणं दिसल्यास सतर्क राहा. शरीराचं तापमान अचानक 40 डिग्री सेल्सिअसच्या वर जाणं, अचानक खूप घाबरल्यासारखं होणं किंवा मळमळणं, डोकं प्रचंड दुखणं किंवा डोक्यात ठणका लागणं, स्नायूंमध्ये पेटके येणं किंवा चक्कर येऊन फिट येणं. ज्येष्ठांसाठी तहान लागण्याची वाट न पाहता दर तासाला पाणी प्यावं. आहारात लिंबू पाणी, ताक आणि कलिंगडासारख्या फळांचा समावेश करा. चहा, कॉफी आणि अल्कोहोल टाळा, कारण यामुळे शरीरातील पाणी हे कमी होतं. तर लहान मुलांसाठी मुलांना सुती, हलके आणि फिकट रंगाचे कपडे घालायला द्या. दुपारी 12 ते 5 या काळात त्यांना बाहेर खेळायला पाठवू नका. जर त्वचा कोरडी पडत असेल किंवा ताप आला असेल तर घरगुती इलाज न करता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. शासनाची नियमावली काय आहे? तर वाढता धोका ओळखून सरकारने काही विशेष नियम लागू केलेत. मजूर आणि कर्मचाऱ्यांसाठी रस्त्यावर काम करणारे मजूर, डिलिव्हरी बॉयज आणि ट्रॅफिक पोलिसांनी दुपारी 12 ते 4 या वेळेत काम बंद ठेवावं किंवा विश्रांती घ्यावी. 15 जिल्ह्यांवर विशेष लक्ष आहे. लातूर, अकोला, चंद्रपूर, जळगाव आणि नागपूर यांसारख्या 15 जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा प्रभाव सर्वाधिक राहणार असल्याने तिथे विशेष आरोग्य सुविधा पुरवण्यात येत आहेत. प्रथमोपचार काय करावे? तर एखाद्या व्यक्तीला उष्माघात झाल्यास त्या व्यक्तीला त्वरित सावलीत नेऊन बसवा. शरीरावरील जास्तीच्या वस्तू, उदाहरणार्थ बॅग, जॅकेट काढून हवा खेळती ठेवा. अंगावर आणि तोंडावर थंड पाण्याचे हबके मारा. व्यक्ती शुद्धीत आल्यावर हळूहळू ORS किंवा साधं पाणी प्यायला द्या. त्यामुळे घराबाहेर पडताना डोक्यावर टोपी किंवा रुमाल ठेवा आणि पाण्याची बाटली सोबत ठेवा. सरकारी रुग्णालयांमध्ये उष्माघातासाठी विशेष कक्ष तयार करण्यात आलेत, त्यामुळे त्रास झाल्यास वेळीच उपचार घ्या. तुर्तास या व्हिडिओ तिथेच थांबूया. तोपर्यंत पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.